नमस्कार. मीरा भाईंदरचे लोकप्रिय आमदार नरेंद्र मेहता साहेब तुमच्या सोशल मीडियावरती कोणीतरी कमेंट केली की मीरा रोडला आग लागली होती, त्यांचं काय झालं? तर काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का साहेब? जे FIR आहे ना त्यात असं नमूद केलंय की ती जागा कोणाच्या मालकीची आहे ते माहीत नाही, तिथे कोणी इलिगल कन्स्ट्रक्शन केलंय ते माहीत नाही. पण साहेब तुम्ही बोलला होतात की जो पाताळात पण असेल त्याला मी शोधून काढेल. सर FIR में नामजद नहीं किया गया है आरोपियों को. देखिए वो किधर पाताल में भी छुपा होगा, हम ढूंढ के लाएंगे. आता संपूर्ण मीरा भाईंदरकरांना फक्त एकच आशा आणि एकच विश्वास आहे. मीरा भाईंदरकरांना आमचे जे लोकप्रिय आमदार आहेत नरेंद्र मेहता साहेब यांच्या व्यतिरिक्त कोणावरच विश्वास नाही की जर जनतेला कोण न्याय देईल तर ते फक्त आणि फक्त आहेत आमचे लाडके आमदार. दुसरी गोष्ट, ज्या अधिकाऱ्यांमुळे ती आग लागले त्यावर कारवाई करणार ते पण फक्त आणि फक्त आमचे लोकप्रिय आमदार. तर मीरा भाईंदरकरांनो, आपल्याला कमेंटमध्ये साहेबांना मेन्शन करायचं आहे आणि सांगायचं आहे की नरेंद्र मेहता साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. कारण की फक्त तुम्हीच लोकांना न्याय देऊ शकता आणि योग्य ती कारवाई करू शकता. कमेंट नक्की करा मीरा भाईंदरकर. कारण की आणि जे सोशल मीडिया सांभाळतात मेहता साहेबांचा त्यांना पण विनंती, ही व्हिडिओ थोडी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. कारण की FIR मध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे कोण आरोपी आहे, कोणाची जागा आहे माहीत नाही. पण आज पण आमचा विश्वास आहे जिकडे काही चुकीचं घडलंय तिकडे आम्हाला जो न्याय देणार आहेत ते फक्त आमचे मेहता साहेबच आहेत. त्यामुळे कमेंट करा, मेहता साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आणि आपल्याला मेहता साहेब लवकरच यावर न्याय मिळवून देणार आहेत. जी घरं जळलेत त्यांच्यावर काय भरपाई करता येईल हे पण नगरपालिके थ्रू आपल्याला लवकरच भेटणार आहे आणि योग्य ती कारवाई त्या अधिकाऱ्यांवरती होणार आहे. आमच्या घरात आमच्या एवढं घर जळलंय, कोण देणार आम्हाला कॉम्पन्सेशन? ते आम्हाला द्या आधी कॉम्पन्सेशन, तरच तुम्ही जेव्हा पुढे नाटक सांगा का देणार आहे की नाही देणार आहे ते. कारण आमच्याकडे पैसे नाही आता झालेला 3-3, 4-4 लाख फ्लॅट मागे 10 फ्लॅट तिकडचे जळले सगळे. आत्या 2 मिनट शांत रहा. आज शाम तक ही हमें तो नाम भी पता है, लेकिन पेपर निकालने के पेपर पे भी वही है कि नहीं, वो पेपर निकाल के हम उसका पुलिस को नाम दे देंगे.